मित्रांनो नमस्कार, मी के जी करते. मित्रांनो, बातमी एक मी तुमच्याकडे जी घेऊन आली होती अशी आहे की आज एकूण 14 महामंडळांचे जी आर शासनाने काढलेले आहेत. या 14 जी आरचा जो काही सगळा ब्रीफ आहे, म्हणजे थोडक्यात हे महामंडळाचे जी आरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात मी तुम्हाला आता सांगणार आहे. पण त्यापूर्वी कुठल्या कुठल्या समाजाच्या महामंडळाचे जी आर काढलेले आहेत मी तुम्हाला सांगतो. एक लोणारी समाज आणि यांच्यातल्या पोटजाती. बरं का, मी जी जाती तुम्हाला वाचून दाखवतो थोडक्यामध्ये, त्याच्या पोटजातीसहित हे जी आर काढलेले आहेत. त्यामध्ये एक आहे लोणारी समाज, त्याच्यानंतर गोसावी समाज, शिंपी समाज, लोहार समाज, लेवा पाटीदार, त्यानंतर गुजर समाज, गवळी समाज, त्याच्यानंतर विणकर समाज, तेली समाज, लाड समाज, सोनार समाज, आगरी समाज, बारी समाज आणि सुतार समाज. ज्या 14 एकूण समाजाचे शासनाने जी आर काढलेले आहेत. मित्रांनो, ह्याची अनाउन्समेंट ही निवडणुकीच्या आधीच झाली होती आणि जी आर मात्र आलेले नव्हते. मी त्यावेळेस सांगितलं होतं ज्यावेळेस जी आर येतील त्यावेळेस मी तुम्हाला विस्तृतपणे जी आरची माहिती सांगेन. सगळे जी आर वाचून बघितल्यानंतर सर्वांच्या योजना ह्या सारख्या आहेत. ह्या 2 महामंडळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मी प्रत्येकाचं काही बायफर्केशन करून सांगणार नाही, पण काही ओबीसी महामंडळाशी जोडले गेले आहेत आणि काही वसंतराव नाईक महामंडळाशी जोडले गेलेले आहेत. यांच्या मार्फत या योजना राबवल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, काय ठळक वैशिष्ट्ये आहेत या 14 समाजासाठी निघालेल्या जी आरची? तर ह्या सगळ्याच्या जी आरची ज्या प्रती आहेत त्या प्रती उपलब्ध आहेत जी आरच्या, महाराष्ट्राच्या जी आरवर माझ्या टेलिग्राम चॅनलवर पडतील जर तुम्ही मागणी केलात तर. मित्रांनो, या 14 जी आरमधले मुख्य बाबी काय आहेत मी तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रत्येकाला ह्या गोष्टी करता येऊ शकतील. पहिली गोष्ट आहे थेट कर्ज योजना. 1 लाखापर्यंत महामंडळापर्यंत थेट कर्ज योजना, म्हणजे बँकेकडे जायची गरज नाही, प्रस्ताव डायरेक्ट महामंडळाकडे द्यायचा आहे आणि महामंडळामार्फत डायरेक्टली तुम्हाला प्रपोजल करून तुम्हाला पेमेंट केलं जाऊ शकतं आणि त्याची रिपेमेंट महामंडळालाच करायची, अशी थेट कर्ज योजना आहे. दुसरं यामध्ये आहे बीज भांडवल योजना. बीज भांडवलमध्ये 5% तुमचा वाटा, 20% महामंडळ देणार आहे आणि 75% बँकेकडनं घ्यायची आहे. तर ही बीज भांडवल आहे. या 20%वर 6% व्याजदराने महामंडळ आपल्याकडनं ज्याला म्हणतो व्याज घेणार आहे आणि बँकेची जी 75% रक्कम असते ती बँक घेईल. थोडक्यात काय असतं, आपण ज्यावेळेस कुठल्याही बँकेकडे डायरेक्ट जातो त्यावेळेस बँक आपल्याला 25% मागते. इथं महामंडळाकडनं गेल्यानंतर काय बेनिफिट होतो आपला? महामंडळाकडनं गेल्यानंतर बेनिफिट हा होतो की 20% आपल्याला महामंडळ देणार आहे. त्याच्यानंतर तिसरी योजना यामध्ये जी दिलेली आहे, म्हणजे जवळजवळ सगळ्या महामंडळाला सारखं आलं, ते म्हणजे व्याज परतावा योजना. जसं अण्णासाहेब पाटीलमध्ये आहे 15 लाखाची लिमिट आहे, ते ओबीसी 10 लाखाची होती, सारखीच आता 10 लाखाची. अगदी वसंतराव नाईक महामंडळामध्ये सुद्धा ही व्याज परतावा योजना 10 लाखाची आहे. त्याच पद्धतीने ही सुद्धा 10 लाखाची आता व्याज परतावा योजना आहे. म्हणजे 10 लाखापर्यंत जर का बँकेने लोन दिलं, म्हणजे कर्ज दिलं, तर त्यावर लागणारा जो व्याज आहे 12% प्रमाणे, तो व्याज परत केला जाईल महामंडळामार्फत. पण याच्यासाठी मात्र ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागेल, आधी LOI काढून घ्यावा लागेल, मग आपण त्यामध्ये प्रोसेसमध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे गट कर्ज योजना. म्हणजे गटासाठी 50 लाखापर्यंत कर्ज योजना गटासाठी आहे. आता नेमकं गटासाठीची योजना महामंडळ ओबीसीकडे आहे आणि सगळ्या गोष्टीसाठी आहे, म्हणून मी गटाच्या कर्जाची सगळी कंप्लीट प्रोसेसचा एक व्हिडिओ बनवून टाकेन याच्यानंतर. पण आता समजून घेण्यासाठी गटासाठी मॅक्झिमम मर्यादा 50 लाखापर्यंतची आहे. म्हणजे वैयक्तिक जसं 10 लाखापर्यंत व्याज परतावा आहे, तसं गटासाठी 50 लाखापर्यंत व्याज परतावा योजना आहे. त्याच्यानंतर FPO साठी 10 लाख डायरेक्ट ॲप्लिकेशन म्हणजे कर्ज आहे. म्हणजे याच्यासाठी बँकेकडे जाण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला महामंडळामार्फत यामध्ये प्रोसेस करून मदत केली जाऊ शकते. त्याच्यानंतर यामध्ये आहे शैक्षणिक कर्ज योजना. मित्रांनो, या 14 समाजातील प्रत्येक महामंडळामध्ये व्यक्ती जे आहेत ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे, शैक्षणिक कर्जासाठी यामध्ये अर्ज करता येऊ शकतं.
त्याच्यानंतर मित्रांनो महिला बचत गटासाठी यामध्ये ॲप्लिकेशन करता येऊ शकतं आणि त्यामध्ये सुद्धा मदत केली जाते. आणि नंतर आहे कौशल्यवृद्धी, ज्याला म्हणतो आपण स्किल डेव्हलपमेंट. तर स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा यामध्ये मदत केली जाते. आता मित्रांनो यामध्ये आणखी एक गोष्ट जी सांगायची आहे ती अशी की यामध्ये एकूण प्रत्येक महामंडळामध्ये 15 ते 16 लोकांची नियुक्ती केली जाणार आहे. मुख्यालय कुठं असेल? सगळ्या महामंडळाचं मुख्यालय हे मुंबईला असेल. म्हणजे ओबीसी महामंडळामार्फत जेवढेही महामंडळ चालतात त्या सगळ्याचे मुख्यालय असतील मुंबईला ओबीसी महामंडळ, आणि वसंतराव नाईक मार्फत जे काही चालतात ते वसंतराव नाईकच्या मुख्यालयामध्ये असतील. आणि प्रत्येक महामंडळाला मुख्यालयाला 15 ते 16 लोकांचा स्टाफ भरला जाणार आहे. म्हणजे अगदी व्यवस्थापकापासून ते क्लर्कपर्यंत 15 ते 16 लोकांची नियुक्ती केली जाणार आहे. आणि हे सगळ्यांचे जे प्रस्ताव आहेत ते ऑनलाईन प्रस्ताव करायचे आहेत आणि जिल्हा स्तरावर यांचे ऑफिस ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळाच्या ऑफिसमधनं हे सगळं कार्य चालणार आहे. असे एकूण 14 महामंडळाची, कारण प्रत्येकाचा वेगळा GR समजावून सांगण्यापेक्षा माझ्या या व्हिडिओतनं मी कंप्लीट ह्या 14 GRची जी आहे ती माहिती तुम्हाला या योजनेची दिलेली आहे. तुमच्या कॉमेंट्समध्ये प्रत्येकाचं काही वेगळी मागणी आली किंवा विस्तृत हवं असेल तर मी नक्की करेन. त्याचबरोबर या GRची प्रत माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि रविवारी संध्याकाळी 9:30 वाजता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारायला माझ्या YouTube ऑनलाईनमध्ये येऊन हे प्रश्न विचारू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आता जाण्यापूर्वी परत एकदा वाचून दाखवते ही 14 समाज जे आहेत ज्यांच्यासाठी GR काढलेले आहेत. एक लोणारी समाज आहे, गोसावी समाज, शिंपी समाज, लोहार समाज, लेवा पाटीदार समाज, गुजर समाज, गवळी समाज, विणकर समाज, तेली समाज, लाड समाज, सोनार समाज, आगरी समाज, बारी समाज आणि सुतार समाज यांच्यासाठी. आणि यापूर्वी वीरशैवांसाठी आहे. तर अशा 4 महामंडळ ऑलरेडी चालतात. म्हणजे जवळजवळ आपण समजूया की 18 महामंडळ प्लस परशुराम महामंडळ आहे. त्याचबरोबर तुमचं अल्पसंख्याकासाठी आहे. साधारणपणे 20 ते 22 महामंडळ आता महाराष्ट्रामध्ये काम करणार आहेत, जे समाजाच्या उन्नतीसाठी त्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करणार आहेत. मित्रांनो धन्यवाद.